मुंबई के पवई क्षेत्र में मीठी नदी की सफाई को लेकर हुए आंदोलन के बाद अब प्रशासन सक्रिय दिखाई दे रहा है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की नगर सेविका प्रियदर्शनी ठाकरे और शिव सैनिकों ने 2 दिन पहले मीठी नदी में उतरकर विरोध प्रदर्शन किया था। कार्यकर्ताओं ने हाथों में फावड़े लेकर खुद सफाई अभियान शुरू किया और प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई। आंदोलन के बाद बृहन मुंबई नगर पालिका ने नदी के उद्गम स्थल पर सफाई कार्य शुरू कर दिया है। इस दौरान शिव सैनिकों ने सफाई कर्मचारियों का फूलमाला पहनाकर स्वागत भी किया। प्रियदर्शनी ठाकरे ने सवाल उठाया कि क्या प्रशासन केवल आंदोलन के बाद ही जागता है। स्थानीय नागरिकों ने भी नदी की नियमित सफाई और जल निकासी व्यवस्था सुधारने की मांग की। 4 दिवस अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, कारण इकडे आता मान्सून खूप जवळ आलेला आहे, पण अजूनही साफसफाई केली नव्हती आणि इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांची मला खूप तक्रार येत होते की मॅडम इकडे आपली मिठी नदी साफ केली गेली नाहीये आणि आमचंही लक्ष होतं की आम्हाला वाटलं की आता येतील, पण ते अजून काही आले नाही आणि इकडे कसं कचरा खूप नदीमध्ये कचरा खूप असल्यामुळे इकडचे स्थानिक लोक जे आजूबाजूचे आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो। इकडे डेंग्यू मलेरिया असं होण्यासारख्या डिसीज आहेत त्या जास्ती व्हाव्या नाही म्हणून आमचं होतं की त्यांनी क्लिनिनेस करावं, पण ते काय आले नाही इथे आणि त्यामुळे आम्हालाच इकडच्या स्थानिक लोकांना आणि मला नगरसेवक म्हणून मला स्वतःला इकडे उतरून ही साफसफाई करावी लागली आणि आम्ही मोर्चा घेतला आणि त्याच वेळी आम्ही बोललो होतो जर तुम्ही साफसफाई नाही घेतली तर येत्या 4-5 दिवसांमध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्यानंतर प्रशासनाने त्यानंतर ह्याच्यावर लक्ष दिले आणि त्यानंतर ही गाडी पाठवली आहे साफ करायला। ही गाडी देखील काल आली होती आणि कालपासून इकडेच उभी होती। आज येऊन मी त्यांना विचारलं की तुम्ही काम का नाही अजून चालू केलंय, तर ते म्हणतात की अजून त्याच्यामध्ये डिझेल नाहीये। तर मला हे सांगायचंय तुम्ही गाडी पाठवताय मग काय विदाऊट डिझेल ती गाडी चालणार आहे का? तर मग हे आपण एवढा पैसा टाकतो, करोडोचा पैसा आपण त्याच्यामध्ये घालवतो साफ करण्यासाठी, मग तो गेला कुठे आणि तो जातो कुठे? इतका मोठा भ्रष्टाचार इकडे होतोय आणि मला हे सांगायचं आहे की आता आपण इकडे आलोत आणि हे साफ करून घ्यायला लागलेलो आहोत आणि आता इकडचं पुढे आपण बघूया।